धन व समृद्धी प्राप्त करण्यासाठी शुक्रवारी करून पहा हा एक छोटासा उपाय. लक्ष्मी तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होईल. सोबत स्वामी समर्थांची पण कृपा होईल. धनप्राप्ती व्हावी अशी इच्छा प्रत्येक व्यक्तीच्या मनात असते. पौराणिक काळ असो वा आधुनिक काळ, पैशांशिवाय कोणतीही कामं करणं अशक्य असतं. त्यामुळे मानवी जीवनात धनसंपत्तीला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि धनप्राप्ती ही केवळ महालक्ष्मीच्या कृपेमुळेच शक्य होऊ शकते. महालक्ष्मीच्या पूजेसाठी शुक्रवारचा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी पूजा केल्यास महालक्ष्मीची आपल्यावर पूर्ण कृपा होते. तसेच धनसंपत्ती व वैभव प्राप्त होतं. आज आम्ही आपल्याला सांगणार आहोत शुक्रवारच्या दिवशी महालक्ष्मी मातेचं प्रसन्न करून घेण्यासाठीचे काही सोपे उपाय. महालक्ष्मीच्या कृपेविना धनप्राप्ती होणे अशक्य असतं. त्यामुळे लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी शुक्रवारच्या दिवशी महालक्ष्मीची पूजा आणि व्रत करा. संध्याकाळी गोधूली मुहूर्तावर लक्ष्मी मातेसमोर तीळ आणि तुपाचा दिवा लावा. हळदी कुंकू लावून पूजा करावी. तसेच लक्ष्मी मातेला गुलाबाचे फूल अर्पण करावे. दूध आणि गुळापासून तयार केलेला गोडाचा नैवेद्य दाखवावा. शक्यतो सफेद रंगाची मिठाई नैवेद्यात असावी. या उपायामुळे लक्ष्मी देवी प्रसन्न होते. लक्ष्मी मातेच्या पूजेमध्ये सर्व यंत्रांना विशेष महत्त्व दिलं जातं. श्री यंत्र, महालक्ष्मी यंत्र, धनवर्षा यंत्र, व्यापार वृद्धी यंत्र आणि लक्ष्मी कुबेर यंत्र यांची पूजा करून विशेष फलप्राप्ती करून घेता येते. शास्त्रात सांगितल्याप्रमाणे या यंत्राच्या प्रभावाने तुमच्या धनसंपत्तीत वाढ होते. तसेच सुखप्राप्तीसुद्धा होते. तुम्हाला शक्य असल्यास आपल्या घरातील ईशान्य कोपऱ्यात किंवा दहाव्यात ताम्रपट, रजतपट किंवा भुज्रपट यावर श्रीयंत्र बनवून त्यांची प्राणप्रतिष्ठा करू शकता. प्राणप्रतिष्ठा केल्यावर या यंत्राची नियमितपणे पूजा करावी. तसेच शुक्रवारी श्रीयंत्राच्या पूजेनंतर दाखवण्यासाठीचा नैवेद्य घरीच तयार करावा. माता लक्ष्मीच्या सोबतीनेच कुबेरालाही धनसंपत्तीची देवता मानले जाते. पौराणिक मान्यतेनुसार पृथ्वीतलावरील सर्व धनसंपत्तीची राखण करण्याचे कार्य कुबेरदेव करत असतात. कुबेरदेवाला प्रसन्न करून घेण्यास तुमच्या जीवनात धनप्राप्तीचे अनेक योग तयार होऊ शकतात. त्यामुळे आपल्या घरातील देव्हाऱ्यात कुबेराची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित करावी. त्याची पूजा केल्यास जीवनात आर्थिक लाभ होतो. अशा प्रकारे कुबेरदेवाची स्थापना आणि पूजा करणे हा देखील धनसंपत्ती मिळवण्यासाठी एक उत्तम उपाय ठरू शकतो. धनप्राप्तीच्या उपायांमध्ये श्रीसूक्त पठण हा अत्यंत प्रभावशाली उपाय मानला जातो. ऋग्वेदामध्ये लक्ष्मी मातेच्या कृपे प्राप्तीसाठी श्रीसूक्ताच्या मंगलदायक मंत्राचा उच्चार करण्याचा उपाय सांगितला गेला आहे. शुक्रवारी महालक्ष्मीची पूजा करतेवेळी श्रीसूक्त पठण करणे अतिशय शुभ मानले जाते. असे केल्यास महालक्ष्मीची कृपा होऊन इच्छा फलप्राप्ती होऊ शकते. तर हे उपाय नक्कीच शुक्रवारचे करून पहा. आपल्या कमाईपैकी काही भाग दानधर्म करण्यासाठी खर्च करणाऱ्या व्यक्तींवर महालक्ष्मी विशेष प्रसन्न होते. त्यामुळे आपण कमावलेल्या पैशांपैकी काही भाग दानधर्मासाठी वापरा.